हॅलो. हा सर बोला. हा, काय हे संपूर्ण समाधानाविषयी काही कळलं नाही. संपूर्ण समाधान ही एक नवीन शोधल्या गेलेली व्यवस्था आहे अच्छा. की प्रेमजित शिरोही यांनी शोधली आहे. बरं. कुठं असतात ते? ते दिल्लीला असतात. काय करतात ते? ते म्हणजे काहीच नाही, बेरोजगार आहेत. आणि त्यांनी काय शिक्षण करतात? शिक्षण शिक्षण काय त्यांचं? शिक्षण त्यांचं MA सायन्स आहे. MA सायन्स. हं. अच्छा. त्यांनी व्यवस्था का असं काय का पडलं त्यांना? तर त्यांनी अशी व्यवस्था का शोधली? कारण आपल्या भोवती ज्या काही समस्या आहेत, जसं तुम्ही बेरोजगार असाल, तुम्हाला मनासारखा रोजगार मिळाला नसेल. हा, हा. त्याच्यानंतर तुम्ही बेरोजगार असल्यामुळं तुमच्या घरामध्ये तुमच्या बाकी लोकांसोबत पटत नसेल व्यवस्थित. हा, हा. तुमचे वडील तुम्हाला बोलत असतील का काहीतरी काम कर वगैरे, है ना? म्हणजे नातेसंबंध सुद्धा ठीक नाही आहेत. अशा बऱ्याचशा समस्या आहेत. बाहेर जाण तर एखादा तुम्हाला सरकारी कर्मचारी तुम्हाला पैसे मागतो, भ्रष्टाचार करतो. हा, हा. मोदी साहेब भरपूर भ्रष्टाचार करतात. ह्या ज्या समस्या आहेत, या समस्यांमुळं त्या प्रेमजित शिरोही यांचं जे मन आहे ते हेलावलं आणि त्यांना असं वाटलं की ह्या सगळ्या समस्यांचं सोल्युशन आपण शोधलं पाहिजे. अच्छा. तर त्या समस्यांचं सोल्युशन शोधण्यासाठी ते साधू बनले आणि वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या साधूंपाशी ते गेले आणि त्यांनी बऱ्याच साधूंना ते विचारलं की या समस्यांचं समाधान काय आहे. तर कोणाचकडे हे समाधान नव्हतं. जसं ओशो सारखा माणूस आहे किंवा आचार्य प्रशांत सारखा माणूस आहे, हे फक्त आपल्या तोंडून फक्त बळबळ करतात आणि समस्या करत राहतात, पण समस्यांचं सोल्युशन कोणीच देत नाही आहे. म्हणून त्यांनी स्वतःच हे समाधान शोधण्याचा प्रयत्न केला. शोधलं समाधान? हो, शोधलं आहे आणि पुस्तकामध्ये लिहून पण ठेवलेलं आहे. आणि जी व्यवस्था आम्ही आणणार पण आहोत 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आणि 2030 पासून ही व्यवस्था आम्ही लागू पण करणार आहोत. त्या नवीन व्यवस्थेमध्ये एकही समस्या शिल्लकच राहणार नाही. आता ते सगळं सांगतो मी तुम्हाला डिटेलमध्ये. तुम्ही संविधान चेंज करणार का सरळ सरळ? हो, संविधान चेंज करावंच लागणार. अच्छा. का बरं? आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की संविधानाचं बेस्ट आहे तर तुम्ही त्याच्यावरही माझ्याशी चर्चा करू शकता. तर संविधान बघा, आता तुम्हाला असं वाटत असेल की संविधान बेस्ट आहे तर तुम्ही स्वतः संविधान वाचलं आहे का? हो. तर त्यातले फंडामेंटल राईट सांगा मला. आधी तुमचं सांगा ना, मग सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही मनुस्मृती वाचली का? मनुस्मृती? नाही, मनुस्मृती वाचण्याची मला गरज नाही वाटली. का बरं? कारण त्याच्यामध्ये फक्त समस्या सांगितलेल्या आहेत आणि त्या समस्यांचं सोल्युशन आम्ही देत आहोत. म्हणजे समस्या समाधान करणारी व्यक्ती कोण आहेत, नेमकं कोण आहेत ते? ते प्रेमजी शिरोही. मी तर तुम्हाला ते सांगितलंच आहे ना. नाही, पूर्ण सांगा त्यांचा बायोडाटा. काय म्हटलं? शिरोही पूर्ण बायोडाटा सांगा ना त्यांचा. पूर्ण बायोडाटा मी तुम्हाला सांगितलं जातं. त्यांचं शिक्षण तुम्ही विचारलं, शिक्षण सांगितलं, ते कुठे राहतात ते सांगितलं आहे. अच्छा. आणि कोणत्या ओपनच्या आहेत की म्हणजे कास्ट? कास्ट कशासाठी पाहिजे? कारण हे करणारे नेमके कोण आहेत बाबा की यांना संविधान चेंज करावं? मला एक सांगा, संविधान चेंज करा. एक महार जातीचा व्यक्ती संविधान लिहू शकते? हो, लिहू शकते ना. याच्यावर विश्वास आहे तुमचा? मग एक ब्राह्मण जातीचा व्यक्ती मनुस्मृती सुद्धा लिहू शकते, हे याच्यावरही विश्वास आहे तुमचा? लिहिलाय त्यांनी, विश्वास काय? मग लिहिला आहे ना, संविधान सुद्धा लिहिलेलं आहे. मग एखादा कोणत्याही जातीचा व्यक्ती नवीन संविधान का नाही लिहू शकत? तो लिहू शकतो. मग त्याच्या जातीचा तर काही संबंध नाहीये ना. हो, खूप मोठा. त्या मनुस्मृतीचा आणि तुम्ही संविधान बघा ना एकदा वाचून, तुम्हाला फरक समजेल. बरं, आता तुम्ही संविधानावर बोलताय तर आधी संविधानाच्या फंडामेंटल राईट्सवरच आपण बोलू. मला काय सांगायचं, संविधानाचा फरक सांगा ना काय. तर मनुस्मृतीत काय होतं, तिथं जाचकटी होत्या. बरं, संविधानात काय जाचकटी होतो? बरं, संविधानात काय जाचकटी आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. बरं, मनुस्मृतीबद्दल सांगा तुम्ही मला आधी, त्याच्यानंतर आपण संविधानावर बोलू. मनुस्मृतीमध्ये तुम्हाला बायांना जाळायची लाकडावरती. काही लोकांना शिवाशिवीचे होते, काहींना बरेच काही प्रॉब्लेम होते. तर संविधानात तुम्हाला कुठं असं जाचकटी दिलेले आहेत?
असं हा काय? हा तर तुम्हाला असं वाटत नाही का आता जे मनुस्मृतीमध्ये जे सांगितलं हा. तुम्ही जाचक अटी, हो. त्या हो. जाचक अटी आपण त्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण समाजातून काढून टाकायच्या. आता त्या समस्या खूप कमी झालेल्या आहेत, पण तरीही आज आहेत त्या आपण असं गृहीत धरू. त्या संविधानामुळे झालेल्या हा आहेत. संविधानामुळे झालेले आहेत. हा, आता बघा, अच्छा. हा संविधानामुळे झाले आहेत म्हणजे आता मनुस्मृती तर मागं पडली. ठीक आहे, आता मनुस्मृती ही समस्या राहिली नाही. अच्छा. ठीक आहे, हम्म. राहिलं ना, बरोबर आहे ना? हा बरोबर नाही, आणखी बरं काय हे तुम्ही सांगा ना, मी ऐकतो. हा हा काय आधी बरं. ऐकतो मग नंतर बोलाल. हा तर बघा आता आता संविधानामध्ये काय समस्या आहेत त्या शोधू आपण. तुम्ही ऐकून घेण्यासाठी तयार आहात ना? हम्म, हम्म. हं. आता संविधान तर तुम्ही वाचलंय म्हणता. बोला ना. हा तर त्या संविधानामध्ये आता फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आपल्याला काही. मूलभूत हक्क बोला. मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार. हा तर ते काय आहेत ते थोडं सांगता का तुम्ही मला? तुम्ही सांगा, आता मी हा तर ऐकतोय. मीच सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा पहिला अधिकार आपल्याला समानतेचा दिलेला आहे. हम्म. हं? समानता दिलेला आहे. आता हो. तुम्ही म्हणाल की समानता म्हटलं म्हणजे बापरे किती मोठा अधिकार दिला आपल्याला. हम्म. पण आता समानता तुम्हाला समाजामध्ये दिसून राहिली का? तुम्हाला सांगा तर आता दिसताय का नाही, तुम्ही सांगा, आता मी सांगतो तुम्हाला. बघा आता संविधान स्वतः जरी म्हणत असेल की आपण समाजामध्ये समानता आणलेली आहे, हम्म. म्हणजेच संविधान हा शब्द बघा कशापासून बनलेला आहे. समान आणि विधान या दोन शब्दापासून संविधान हा शब्द बनलेला आहे. हम्म. है ना? हो. म्हणजेच समान म्हणजे समानता, म्हणजे तुम्ही जितके बरोबर आहात तितकेच मी बरोबर आहे. म्हणजे तुमच्यापाशी जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढीच माझ्यापाशी असली पाहिजे, हो. असं संविधान म्हणते. बरोबर. म्हणजे तुम्हाला जसा रोजगार आहे तसाच रोजगार माझ्यापाशी असला पाहिजे असं संविधान म्हणते. म्हणजे समान तुम्ही आणि मी दोघेही समान आहोत. हा. या देशाचा राष्ट्रपती आणि तुम्ही आणि मी समान आहोत. या देशाचा पंतप्रधान तुम्ही आणि मी समान आहे असं संविधान म्हणते. ओके, बरोबर आहे. आणि विधान म्हणजे कायदा, म्हणजे सगळ्यांसाठी कायदा हा एकसारखा लागू आहे. बरोबर आहे. हा. हा यालाच संविधान समानता म्हणते. बरोबर. आता बघा संविधानानं कोणत्या अधिकारानं पंतप्रधानाचा पगार 5 लाख ठेवला आणि तुमचा पगार 100-200 रुपये रोज ठेवला? ऐका हा आता, हा तर संविधान चालवणारी व्यक्ती बरोबर नाही, लक्षात आलं? हा संविधान चालवणारी व्यक्ती नाही बरोबर, म्हणजे म्हणजे तो व्यक्ती बरोबर नाही असं म्हणताय तुम्ही? असंच आहे बरं ते. बरं बरं. कारण हे संविधान सांगितले तुम्ही समान ठेवा, तुम्ही चालवणारे ठेवलंय का? ठेवलंय का? नाही. कारण सत्तेवर सगळे तेच लोक बसले जे बामटे आहेत, त्यांचे स्वतःचे घर भरले. बरं मग त्यांनी आता मला एखादा व्यक्ती दाखवा की जो सामान्य व्यक्ती तिथं बसलेला आहे आणि त्याने आपले घर भरलेत. असं कोणीच नाही. सामान्य व्यक्ती बरं त्यांनी घर का भरले असतील? ही सगळी जात व्यवस्था फार थर्ड क्लास आहे, कळलं? अरे यार तुम्ही दुसऱ्या विषयावर चालले आहात. अहो तुम्ही पुन्हा त्याच विषयावर तुम्ही दुसऱ्यांना गुळवताय. एक कृपया तुम्ही असं कुणाला फेकाफेकी बंद करा हो. कशाला लावले ते? आणि संविधान तुम्ही ऐकून नाही घेऊन राहिले. तुम्हाला तुमची व्यवस्थित मी चर्चा करून राहिलो आणि तुम्ही असं साहेब नाही रॉंग ठेवून देतो, कळलंय. बोला सचिन सर. काय चाललंय? काही नाही, तो प्रचार चालू आहे नवीन व्यवस्थेचा. काही असेल तर आम्हाला पाठवा, आम्ही पण प्रचार करू. आणि मला असं विचारायचं होतं. हा विचारा. म्हणजे तुम्ही ते म्हटलं होते की बाबा घर मोफत देणार वगैरे, मग हे आपल्याला आताच देतील का कसं? हो, नवीन व्यवस्था आल्यानंतर 2030 पासून ही व्यवस्था चालू करायची आपल्याला. बर. आणि ही व्यवस्था आल्याबरोबर सर्व जे लोक आहेत त्यांचे एक सरकारमध्ये अकाउंट बनवलं जाईल. जसं बँकेमध्ये अकाउंट आहे की तुमचं, हो 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 तसं सरकारमध्ये एक अकाउंट बनवलं जाईल. आणि जे काही 25 ते 50 या वयोगटामधले लोक आहेत सुरुवातीला, म्हणजे जे इंजिनियर्स झाले किंवा शेतकरी झाले, त्या सगळ्यांना सरकारी नोकरी सुरुवातीला दिली जाईल. बर बर बर. मग सर आणखी एक बघा, आता तुम्ही नोकरी वगैरे सगळं फ्रीच देणार? हो.
मग मुलगी पण लग्न करायला पण फ्री देणार का हो? हो, तुम्ही एक एक तर ऐकून घ्या पहिले. तुम्ही जे घराचं म्हणताय ना ते आधी ऐकून घ्या, त्याच्यानंतर मग हे या उत्तर सांगतो मी. नाही, ऐकलं ना मी तुमचं. तुम्ही म्हटलं ना नाही, तुमच्या लक्षात आलं का की घर कसं दिलं जाईल? नाही, तुम्ही मोफत म्हटलं, प्रश्न संपला. बाकीचे विचार कोण करते? हो, पण ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल ना की कसं देणं शक्य आहे. नाही, समजलं ना. तुम्ही म्हटलं ना हो सर आता हं. की हे सगळं मोफत दिलं जाईल, तर मग त्याच्यामुळे मी म्हटलं ओके, ते ऐकलंच होतं मी तुमचं. आणि छान आहे तुमचं ते सगळं पॅटर्न आवडला मला. हो, तर तुम्ही आधी थोडं आणखी ऐकून घ्या. थोडंसं ऐकून घ्या. काय आहे की 25 ते 50 या वयोगटामध्ये जेवढे काही इंजिनियर्स आहे भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही इंजिनियर्स आहेत, त्या इंजिनियर्स लोकांची एक मीटिंग बोलवून आपल्याला नवीन शहरांची रचना करायची आहेत. अच्छा अच्छा. हो हो. पूर्णच्या पूर्ण नवीन शहरं नवीन बनवायचे आहेत. आणि प्रत्येक इंजिनियर आपापल्या पद्धतीनं नवीन शहराचं एक प्लॅनिंग तयार करेल. अच्छा अच्छा. आणि त्या प्लॅनिंग मधून म्हणजे प्रत्येक इंजिनियर आपापले वेगवेगळे प्लॅनिंग करतील ना. तर त्या सगळ्या प्लॅनिंग मधून एक प्लॅनिंग असं सर्व इंजिनियर तर्फे निवडलं जाईल. आणि त्याच पद्धतीनं सर्व शहरे ही संपूर्ण भारतभर बनवण्यासाठी काम सुरू होऊन जाईल. अच्छा. आता सगळं मटेरियल सरकारपाशीच आहे, म्हणजे नैसर्गिक संसाधन आणि मानव संसाधन हे सगळं सरकारपाशी आहे. कारण बरोबर सगळ्या म्हणजे सगळ्यांनाच नोकऱ्या द्यायच्या आहे. म्हणजे सरकारचे ज्या नोकऱ्या असतील, म्हणजे जे नोकरी करणारे लोक असतील ते झाले मानव संसाधन. आणि जे सिमेंट आहे, लोहा आहे, गिट्टी वगैरे जे काही आहे ते नैसर्गिक संसाधन झालं. हे दोन्ही संसाधन सरकारपाशी राहतील. आता याचा एक मिनिट ऐकून तर घ्या आधी. याचा सगळ्यांचा मिलाप करून आपल्याला नवीन शहरं बनवायचे आहेत. अच्छा. आणि ते नवीन शहरं जे आहेत ते 30-35 मजली किंवा 50 मजली बिल्डिंग पर्यंत पण राहतील. अरे वा. बरं, आता ही घरं आपण कुठं बांधायचे हो? जिथे म्हणजे शेतीलायक जमिनीच नाही आहे अशा ठिकाणी अशी एक जागा निवडली जाईल. 4-5 डोंगरावर वगैरे? नाही सर, डोंगरावर वगैरे म्हणजे कसं, डोंगरावर पाणी वगैरे चढवता येत ना. म्हणजे त्या संपूर्ण शहराला ती जागा होती ना म्हणजे घर बांधलेलं आहे, कारण की बाहेर इकडे तर शेतीची जागा जमीन सुपीक. असं काही नसते. नाही, असं काही नाही आहे. बरीचशी जमीन अशी आहे की जी शेती करण्यालायकच नाही आहे. काही ठिकाणी पांढरी जमीन आहे, काही ठिकाणी मुरमाठ जमीन आहे, काही ठिकाणी लाल आहे. हो, काही ठिकाणी लाल आहे. तर अशा पद्धतीची एक 4 ते 5 किलोमीटर म्हणजे 5 ते 6 किलोमीटरचा असा एक जागा निवडली जाईल आणि त्या जागेवर आपल्याला शहर निर्माण करायचे आहेत. तर तुमचं संकल्पना खरंच खूप चांगल्या आहेत. पण आता ते काही लोकांच्याकडे लग्न होत नाही बघा. बरं, ठीक आहे, मी लग्नाचं सांगतो तुम्हाला. तर मग आता काही लोक बिचारे, आता तुमच्या म्हणण्यानुसार आपल्या संविधान तर बेरोजगार आहेत. ते बेरोजगारी देत नाही, पोरी पण देत नाही, काहीच नाही. हो. तर त्याच्यामुळे काय खूपच लोक परेशान आहेत. आणि आता आमच्यासारखे, आता माझं लग्न नाही सपोज म्हणजे नाहीच म्हणा, तर आम्हाला मुली पण देतील का असं आमचं म्हणणं होतं. म्हणजे जातपात तर राहणारच नाही ना. हो, पहिल्याच दिवशी तुमचं लग्न ठरलं जाईल सर. ज्या दिवशी तुम्ही इच्छा कराल ना की आज मला लग्न करायचं आहे, दुसऱ्याच दिवशी तुम्हाला पोरगी पण मिळेल आणि लग्न पण होऊन जाईल. आता कसं होईल, कसं होईल ते सांगतो मी तुम्हाला. आता तुमच्या हातात मोबाईल आहे ना? आहे ना. तुमच्या जवळ फेसबुक, व्हॉट्सअप सगळं आहे. ज्या पद्धतीनं हे ऍप आहे त्याच पद्धतीने एक ऍप असेल सरकारतर्फे लॉन्च झालेलं. त्या ऍप मध्ये तुम्ही तुमचा बायोडाटा टाकाल. बायोडाटा काय करा, फुकट असल्यावर? अरे सर, बायोडाटा टाकाल तर तुम्हाला मुलगी कशी मिळेल? ऐका, तुम्ही आता म्हटलं की आपल्याला सगळं मोफत मिळणार. ऐका, तुम्हाला कामाची गरज नाही, पगार फ्री, घर फ्री. कामाची गरज नाही, काम केल्याशिवाय कसं काय? सांगतो ना हो, तुम्ही म्हटले ना की आता तुम्हाला घर फ्री, तुम्हाला सगळं फ्री, तर मग त्याच्यात बायको पण फ्री असं? अरे सर, बायको फ्री नसते राहत बघा. आणि नोकरी सुद्धा फ्री नाही आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायचं आहे. आवडीचं मला आणि 25 ते 50 या वयोगटामध्ये करायचं आहे.
अच्छा. 25 ते 50 या वयोगटामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आवडीचा एक जॉब करायचा आहे. आता बरं काही लोकांना काही करायलाच आवडत नाही, मग त्यांनी काय करावं? असं काही नाही आहे. बरं आता मला एक सांगा, तुम्हाला काही करावंसं वाटत नाही का? नाही नाही काही बाकीचे तर सोडा. मला फक्त ऐका ना, आपली गोष्ट आहे, कोणाला म्हणू नका. बरोबर. मला फक्त सेक्स करायला आवडतोय आणि जेवण करायला आवडतंय आणि मी तिथं बस म्हशी विषयी माझ्या तेवढं. ते म्हशी करायला 2 माणसं आहेत, ते करतात. त्याच्यामुळे माझा काही संबंध. तुम्ही या एकदा इकडे कधी. कुठे राहत असाल तुम्ही? औरंगाबाद. ठीक आहे ना, भेट होईलच आपली, कारण आम्ही आता महाराष्ट्र किंवा भारत भ्रमणासाठी निघणारच आहोत. तर तुमच्या घरी पण तुमच्या सोबत मग काय हो मला पण घ्या. हो, आता जेव्हा आम्ही तुम्हाला येऊ ना तेव्हा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि एखाद्या रात्रभर तुमच्या घरी राहून तुम्हाला हे सगळं काही समजूनही सांगू आम्ही. मग तर पटलं, आपलं जमलं. आपण मग तुम्ही राहायला कुठं म्हणले सर? मी अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये राहतो. बर चालतंय. तुम्ही औरंगाबादला कधी येणार आहे? आता हा जो एक हे चालू आहे ना, कुठं प्रयागराजला काहीतरी, तिथे जायचं आहे आम्हाला आधी. कुंभमेळ्याला? कुंभमेळ्याला जायचंय, तिथे प्रचार करायचा आहे. आणि त्यानंतर सगळे साधू असणार आहेत. हो, तर तिथे जे काही लोक असतील, तिथे आम्ही जे काही आमचं ऐकून घेणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ते पॉम्पलेट वगैरे पाठवू, त्यांना देऊ. आणि नवीन व्यवस्थेचा प्रचार कोणीतरी तर आमचं ऐकून घेतील. हो, मग आता आम्ही ऐकायला लागलो राव. ठीक आहे, चालतंय. तर अशा पद्धतीनं करू. चालतंय ना. आणि शिक्षण व्यवस्था वगैरे कशी असणार आहे? त्या व्यवस्थेमध्ये कसं आहे की मुलगा जेव्हा 6 वर्षाचा होईल म्हणजे त्यावेळेस त्याचं ऑटोमॅटिक शाळेमध्ये सरकारतर्फेच नाव टाकलं जाईल. आई वडिलांना नाव टाकण्याची गरज नाही. आणि आपली घटना तयार झालेली का? पुस्तक लिहून तयार झालेलं आहे. घटना आपल्याला 2030 पासून सुरू करायची आहे. जे संविधान आपल्याला नवीन तयार करायचं आहे ना, ते 2030 पासून लिहायला सुरुवात करायचं आहे. पण जी नवीन व्यवस्था आहे ती व्यवस्था आमच्याकडे तयार आहे. व्यवस्था आहे, घटना नाही. घटना कसं, आजचं जे संविधान आहे की नाही, त्या संविधानामध्येच आपल्याला बदल करायचा आहे थोडासा. आपलं संविधान आहे आता, ते आमचं नाही, आपलं. हो ना, तर ते आपलं संविधान आहे, संपूर्ण भारतवासियांचं संविधान आहे ते. हो, यस. आणि तुमचं ते संकल्पना म्हणजे नोकरी नाही वगैरे सगळं मला खूप आवडलं. काहीच विषय नाही. मी तुमच्या तुम्ही नाही समजून घेतलाय. नोकरी करायची आहे आपल्याला. 25 ते 50 या वयोगटामध्ये जर तुम्ही असाल तर त्या वयोगटामध्ये नोकरी करायची आहे. अरे देवा. आणि तुमच्या आवडीचा जॉब करायचा आहे. आता तुम्ही जे म्हटलं ना की तुम्हाला सेक्स करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तोच जॉब. तर सेक्स वर्कर म्हणूनच तुम्हाला जॉब करायचा आहे. नाही, मला वर्कर नाही हो. मला ते करायला आवडते. पगार बिगार नाही आपल्याला, 2-4 लाख असले तरी चालतं, आपलं असतं माणूस. हो, तर तुम्हाला फक्त 3-4 तासच करायचं आहे ना रोज. मग दिवसभर असलं तर आपल्याला कोणतं पाहिजे? दिवसभर असलं चालते ना तुम्हाला. तोच जॉब तुम्हाला करायचा आहे ना, सेक्स वर्कर म्हणूनच जॉब करायचा आहे. वर्कर नाही हो, मी महाराजा वर्कर आता तुम्ही महाराजासारखेच राहाल ना. आणि तुम्हाला जी पोरगी आवडेल त्याच पोरीसोबत तुम्हाला सेक्स करायचा आहे. डेली? डेली. क्या बात आहे. म्हणजेच तुमचं संविधान कधी हो, मी तो वाटच पाहिलं जातो मला माझ्या. तर हाच सेक्स वर्कर म्हणूनच जॉब करायचा आहे तुम्हाला. मला वर्कर नाही आवडत. जॉबचं नावच केलं की खूप त्रास होतो, अंगाला काट येतो. मग तुम्ही सेक्स कसे काय करून राहिले मग? म्हणजे माणूस बघा, वर्कर या शब्दाचा अर्थ बघा काय आहे. कामगार ना. अरे कामगार नाही सर, कामगार नाही. मग ते काम करणारा असा त्याचा अर्थ होते. म्हणजे ते काम करणार. वर्कर या शब्दाचा अर्थ होते ते काम करणारा. तर मग याचा अर्थ तुम्हाला सेक्स करण्यामध्येच इंटरेस्ट आहे, तर सेक्सच काम तुम्हाला दिवसभर करायचं आहे. दिवसभर म्हणजे फक्त 3 ते 4 तास. हो, मी म्हणतो का मला त्याच्यात टाकलं चालते, काही विषय आवडीचं चालतं. तर तुम्हाला ज्या काही पोरी तुमच्याशी सेक्स करू इच्छितात, इच्छा तुम्ही सांगा त्या पूर्वा. मी मला कोणी म्हणजे अशी इच्छा माझं ते नाही, कोण देईन आपल्याला?
ते तुम्ही फ्री देता म्हणल्यानंतर आपण विषय संपलो तिथे. हो, तर तुम्हाला हा जॉब करायचा आहे ना, हा जॉबच्या बदल्यातच तुम्हाला ते सगळं काही फ्रीमध्ये मिळेल. असं काही फ्रीमध्ये नाही आहे. मुख्य गोष्ट म्हणजे तिथं फ्रीमध्ये नाही आहे. तर तुम्हाला 25 ते 50 या वयोगटामध्ये तुम्ही जॉब करत असाल हो, तरच मी ऐका तुम्हाला. ना, तर तुम्ही काय म्हणते 25 ते 50 ची बाई नको मला. हां ते 35 पासून इकडं. हां, तर चालेल ना तुम्हाला. तेच मिळेल तुम्हाला. हां, चालते ना. तुम्ही ज्या काही त्यांचे फोटो वगैरे टाकता येईल का तुम्हाला? हां, तर ते त्या पोर्टलमध्ये असेल ना, जे पोर्टल त्यावेळेस असेल ना 2030 पासून नंतर जे लागू होणारं जे पोर्टल आहे सरकारतर्फे, त्या पोर्टलमध्येच सगळं काही असेल. जसं तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुकला टाकता ना, हां ना, बोला ना कसे सर. तुमचे फोटो वगैरे टाकता ना, त्याच पद्धतीचं त्या पोर्टलमध्ये तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे आणि आणि ऐका ना सर, हां. पोर्टल आता उपलब्ध आहे का त्याच्यात? आपण टाक. अरे सर, आता ही व्यवस्था आलेली नाही आहे ना अजून. ती 2030 पासून येणार आहे. 2030 हं. का 24, 25 आणि आता हे 25 लागणार म्हणजे आणखी हो. 5 वर्ष वाढ. काय हरकत नाही. 2029 मध्ये तुमच्या औरंगाबाद लोकसभामधून जो कोणी उभा राहील ना, किंवा तुम्ही स्वतः जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही स्वतःही उभे राहू शकता. हो हो हो. मग तुम्ही तिकीट वगैरे पण फ्री देणार का हो? हो हो हो. यार बहुत फक्त अट एवढीच आहे की जमानत रक्कम काही जमा करावी लागते निवडणूक आयोगाकडे. तेवढी रक्कम तुमच्याकडे असायला पाहिजे. अहो सर, तुम्ही आताच म्हणले होते पैसा राहणारच नाही. मग कशाला पैसे लागतील? अरे पण नाव टाकून माझं. अरे आजच्या व्यवस्थेमध्ये पैसा लागतो ना सर. आजच्या व्यवस्थेमधूनच त्या व्यवस्थेमध्ये जायचं ना आपल्याला. आजची व्यवस्था मला ना तिथं तितकं राहणार त्या व्यवस्थेत. हां, तर मग तुमच्या म्हणण्यानुसार की पैसा लागणार नाही, मला लाख लावून देऊन द्या माझं नाव टाकून एकदाच. आमदार यांना आनंद निवडून मी पण ते सुचवून देतो. अरे सर, पण निवडणुका आजच्या व्यवस्थेमध्ये होतील ना. नाही आपल्याला त्यांना सांगून आपण आपल्याला पैसे नाही घ्यायचे म्हणून. म्हणजे तुम्ही म्हणले ना पैसा वगैरे आणायचंच नाही याच्यामध्ये, तेच म्हणणार त्यांना पैसा पैसा नवीन व्यवस्था आल्यानंतर बंद केला जाईल. आजच्या व्यवस्थेमध्ये पैसा आहे. असं आहे काय? हां, आजच्या व्यवस्थेमध्ये पैसा असल्यानं आजच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला पैशानंच सर्व काही करावं लागेल. आणि जी 2029 ची जी निवडणूक होईल ती आजच्या व्यवस्थेमध्ये होईल, नवीन व्यवस्थेमध्ये नाही होणार. आपल्याला असं म्हणता नाही येणार का त्यांना की बाबा पैशाची व्यवस्था आपण बंद करू? हो, तर ते आजच्या व्यवस्थेमध्ये बंद नाही करता येत ना. आपण हे टाकून लोकांमध्ये की बाबा पैशाचा वापर करू नका, चांगला नाही. हो, तर ते आम्ही सांगूनच राहिलो ना. पण त्यासाठी काही प्रोसिजर असते, ते संविधानामधून करावं लागते. नको संविधान नाही, काय काम आहे आपल्या ते. हा, तर ते संविधानामध्ये तेवढा बदल करावा लागेल ना. आणि तेवढा बदल जर ऐका ना, मी काय म्हणतो, आपल्याला संविधानाची काही गरज नाही. ऐका, ते संविधान आपण जाळून मोकळं होतो. त्या संविधानावर आपल्याला वापर करायचा नाही, कारण ते संविधान आपल्या काही कामी नाही, कुछ कामी नाही. ओके, आपण आपल्यानुसार आतापासूनच बंद पैसे, काही नका पैसे. बरं, आतापासून असं करा, तुम्ही तुमच्याच पासून सुरुवात करा. हा, करतो ना. हा, तर तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावानं करून द्या. मग माझ्या नावावर प्रॉपर्टीच नाही. आता तुमच्या अकाउंटमध्ये काही पैसा वगैरे असेल ना? हा, माझ्या अकाउंटमध्ये काहीच नाहीये. मी काय म्हणतो, तुम्हीच म्हणल्यानुसार फ्री म्हणून मी फ्री चालते. माझ्या अकाउंटवर पैसा नाही, माझ्या अकाउंटवर काही नाही. तुमचे सगळे कन्सेप्ट आवडलेत माझ्याविषयी. माझं अकाउंट चेक करा. बरं, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे. मग आता तुम्ही रोजचे जेवण वगैरे करता ते कसे करता मग? हा, काय माहिती का, आता माझे जे पूर्वज आहेत ते मोठे जमीनदार लोक होते. त्यांच्या नावानं प्रॉपर्टी माझे वडील होते. आता वडील आहे माझे खूप डेंजर, ते आपल्याला काही देत नाही. अच्छा, ते मी चुपचाप भाकरी खातून गप राहतो, ते त्यांना काम सांगतो. हा, तर त्यांनी दिलेल्या भाकरीवर जगताय ना तुम्ही? बस फ्री तुमच्यासारखं. हा, तर मग आता त्यांना सांगा. आता तुम्ही ते संविधान वाचायचं बंदच केलं. तुम्ही मला जे कन्सेप्ट सांगितले ना तुमचे, एक नंबर आवडलेले आहेत आपल्याला. म्हणजे काही काम नाही, काही नाही. आणि ते कन्सेप्ट सगळे आवडले. पण आणखी शेतकऱ्यांचं काय होते, काम करतील ते. हा, तर शेतकऱ्यांना सरकारी जॉब दिला जाईल ना. सगळ्या जमीन ज्या आहे त्या सरकारी होतील. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना झालं, सरकारी झालं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता तुम्ही सरकारी जॉब दिला, पण तुम्ही पगारच नाही म्हणले होते, राईट ना.
हो फ्री सगळं. हो पण ते लोक आपले काम करतील का हो शेतकरी? हो हो करतील ना. वा. का करतील ते ऐकून घ्या आधी. असं ते. कारण आजच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्या समस्या त्या व्यवस्थेमध्ये राहणारच नाही. जसं आजच्या व्यवस्थेमध्ये कसं आहे, त्यांना खत विकत घ्यावं लागते, त्यांना बी बियाणं विकत घ्यावं लागते. ही व्यवस्था आजच बंद करा म्हणतो ना मी, किती वेळा सांगतो. आता तुम्ही मोदीला जाऊन भेटा. आपल्या गव्हर्नमेंटला सांगू आपण की सगळ्यांना फ्री वाटून टाका. हो तर आम्ही तर पाठवला कन्सेप्ट, आम्ही पाठवलं गव्हर्नमेंटला कन्सेप्ट, पण गव्हर्नमेंट त्याच्यावर विचार करायला तयार नाही आहेत. आता जबाबदारी तुमची आहे, तुम्ही प्रत्यक्ष मोदीला जाऊन भेटा. नाही हो, जबाबदारी आपण कशाला, आपण फ्री मध्ये करणार आहे. हा ना. तर आपलं काय त्याच्यात मोदी सर, आता मोदी साहेब जे ते म्हणतील आणि तुम्ही म्हणतील ते, आता 29ची तर मी वाटच पाहतोय. साहेब कधी येणार आहेत आमचे धुळे सर. आणि तुम्ही आले तर पहिले इकडे यावं आपल्याकडे एकदा. हो नक्की येणार तुमच्याकडे. आम्ही भारत भ्रमणासाठी निघणारच आहोत आता. कधी निघणार सर?